पुरंदरचा तह म्हणजे इतिहासातील प्रसिद्ध तह। याच तहानंतर महाराजांनी जगाला कमबॅक काय असतो ते दाखवून दिले। या तहात 23 किल्ले दिल्यानंतर स्वराज्य संपलं असं सगळ्यांना वाटत होतं, फक्त शिवराय वगळता। त्यानंतर महाराज 3.5 वर्ष शांत बसले, योजना आखली आणि त्यानंतर तब्बल 8 वर्षात महाराजांनी 260 किल्ले जिंकले। मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या तहाचे अस्सल दस्तऐवज आज कुठे आहेत, त्यात काय लिहिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सुरतेवर स्वारी केल्यानंतर शिवरायांनी औरंगजेबाशी उघड युद्ध जाहीर केलं। त्यामुळे शिवरायांना नामोहरण करण्यासाठी औरंगजेबाने दरबारातील सर्वात पराक्रमी सरदार म्हणजे मिर्झा राजे जयसिंगची दख्खन मोहिमेवर निवड केली। मिर्झा राजे जयसिंग दख्खन मोहिमेवर निघाला। 3 मार्च 1665 ला त्याने पुण्यात तळ ठोकला। त्याच्याबरोबर औरंगजेबाने पठाण सरदार दिलेर खानास पाठवले। शिवरायांच्या स्वराज्यावर पहिला घाला घालण्यासाठी मिर्झाने पुणेजवळ असलेल्या किल्ले पुरंदरची निवड केली। 31 मार्च 1665 रोजी दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचला। युद्धाला सुरुवात झाली। पुरंदरचे किल्लेदार मुराबाजी देशपांडेंनी नेटाने किल्ला लढवला। 1 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर पुरंदरला लागून असलेला वज्रगड दिलेर खानास पाडण्यात यश आले। वज्रगडानंतर आता वेळ होती पुरंदरची, पण मावळे हार मानत नव्हते। शेवटी मुराबाजींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली, जीवाचे बलिदान दिले, तरी त्यांना पुरंदर राखता आला नाही आणि जून मध्ये पुरंदर किल्ला पडला। नंतर शिवरायांनी तहाची बोलणी सुरू केली। योग्य वेळी घेतलेली महागार ही विजयाची सुरुवात असते आणि मग घडला पुरंदरचा ऐतिहासिक तह। आता याच पुरंदर तहाचे अस्सल दस्तऐवज म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे जयपूर पासून साधारण 350 किलोमीटर अंतरावर बिकानेर मध्ये आहे। भारत पाकिस्तानच्या सीमेअलीकडील 150 अंतरावर राज्य सरकारचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मध्ये हे दस्तऐवज ठेवलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा जयसिंग यांच्यामध्ये जो तह झाला तो हाच तह। हा 22 फूट लांबीचा अस्सल कागद आहे। महेंद्र खडगावते हे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहे। त्यांनी हा ड्राफ्ट जपून ठेवलेला आहे। या कागदावर काही स्वाक्षऱ्या आहेत आणि मिर्झा राजे जयसिंग संस्थानाचे काही शिक्के देखील आहेत। या कागदावर पर्शियन मधून लिखाण केलेलं आहे आणि यात 23 किल्ल्यांची नावे देखील लिहिलेली आहे। त्या कागदपत्रात शिवरायांनी किती किल्ले व पैसे मुघलांना द्यायचे हे सर्व लिहिलेलं आहे। पुरंदरच्या तहाच्या या 1.5 फूट रुंदीच्या आणि 22 फूट लांबीच्या या करारनाम्यासाठी रोशनाईक इंक म्हणजे भाज्यांपासून बनवलेली शाई वापरलेली आहे। पुरंदर मुघलांच्या शत्रू लाभला म्हणून बादशाहने करारनाम्याला खऱ्या सोन्याची किनार देखील दिलेली आहे। या अशा पद्धतीची जगातील केवळ एक करारपत्र आहे। इतिहासात हा पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध झाला। पुरंदरच्या तहात पुढील कलम समाविष्ट आहेत। त्यामध्ये क्रमांक 1 शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले आणि 1 लाखाहून उत्पन्नाचा प्रदेश राहणार। मुघलांना गरज लागेल तेव्हा शिवाजी महाराजांचे सैन्य मदतीस येईल। संभाजीस मुघल दरबारातील 5000 मनशब्दी बहाल करण्यात यावी। मुघलां स्वराज्यातील 23 किल्ले आणि 4 लाखाहून वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश देण्यात येईल। ते किल्ले पुढील प्रमाणे: पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तोमगड, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहोली, भंडारदुर्ग, पालसकोट, रोहगड, भक्तगड, मलंगड, मलिंगड, सरोसगड, सकलगड, ओंकार, सोमगड आणि मानगड। तर ही माहिती पुरंदर तहाच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स मध्ये लिहिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, धन्यवाद।